अडवायला अंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. तर मंडळी, आज सौरभ आणि सॅमच्या या मैत्रीला 15 वर्ष पूर्ण झाली आहे आणि आता त्यांना स्वतःला काही गोष्टी समजायला लागलेल्या आहेत. आणि आज आहे सौरभ आणि सॅमचा 12वीचा निकाल. चला तर मग पाहूयात. बाळा, आम्हाला वाटलं होतं तुला चांगले मार्क पडतील, पण यावर्षी तू तर अजूनच खाली आलाय. तुला माहितीये ना आपली परिस्थिती कशी. तुझा बाप आणि मी इतकं कष्ट करून तुला शिकवतोय आणि तू असं केलं तर कसं काय चालेल. असू दे आता, त्याला नको काय बोलू जेवताना. इथून पुढे करल तो त्याच्या मनाने सगळं. कळतंय आता त्याला सगळं. काका, काकू, हे घ्या पेढे. मला 92% पडले. सॅम्या, अरे घे ना पेढा. सौरभ लयच गुणी पोरगा आहे. त्याला जाण आहे आपल्या परिस्थितीची. एवढ्या कमी वयात सगळं कळतंय त्याला, म्हणजे कमालच झाली. आई बापाचं नाव काढलंस बाळा, लई मोठा हो बाबा. वर्दी पाहिजे बघ आता अंगावर. हा, जो श्याम पण त्याच्यात वर्गात होता ना, राहुल्याचे. त्या काय झालं ना मग. अरे त्या चौकातल्या टुकार पोरांमध्ये बसेल थोड्या दिवसात. याला जाण लागते आपल्या आई बापाची, आपल्या परिस्थितीची. कोणाला पण नाही येत असली समज. आपल्याला कोणाच्या जाहिरातीची गरज नाही, कारण आपलं नाव पहिल्यापासूनच टॉपला आहे. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकड क्रेडिटचं कार्ड आहे. आप्पाचं घरात नाही ध्यान, पण आप्पाचा बाहेर लय लाड आहे. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि दिसते मी भारी, राजा फोटो माझा. ए सॅमे, आज चाकांच्या चौकात धिंगाणाच घालायचाय. च्या आईला एखादा जखमीच करू मध्ये आला तर, म्हणजे बाकीच्यांची ना बरोबर फाटते तिच्या आईला. अरे हल्ला करायची गरज पडली तरच करू, कारण काय तसं एक गँग दिसली तरी आधीच हातभर फाटते लोकांची. ते बघा, आपल्याला फक्त आपल्या गँगची सगळीकडे दहशत पाहिजे. सगळीकडे फक्त आपली चर्चा पाहिजे. टीव्हीवर, फोनवर, सगळीकडे फक्त आपलंच नाव झालं पाहिजे. नाव. चला उद्याचं प्लॅनिंग करू. सॅम, अरे ऐक माझं, यात नको अडकू. आत्ताच बाहेर पड. पुन्हा वेळ निघून गेलेली असेल आणि मग तुला कितीही परत येऊ वाटलं तरी तू काहीच करू शकत नाही. हा का? हे तू सांगतो का आता मला? हे बघ, मी काय करायचं ते मी बघतो. तू तुझं बघा. चल. अरे सॅम यार, काका काकूंचा तरी थोडासा विचार कर. अरे त्यांनी तुला एवढं मोठं केलं, एवढे कष्ट केले तुझ्यासाठी, त्यांचा थोडा तरी विचार कर. अरे समाजात त्यांचं नाव आहे आणि तुझ्यामुळे ते मातीच नको मिळू. यार ऐक ना माझं. एक काम करा ना सौरभ सर, तुम्ही निघा ना. तुम्हाला उशीर व्हायला अभ्यासाला. नका वेळ व्हायला घालू. चला निघा. नमस्कार, मी सानिका आणि आपण पाहत आहात न्यूज एकमत. आत्ताच एक सनसनाटी न्यूज आमच्या हाती आली आहे. गाव गुंडांच्या वादळी टोळीने संपूर्ण शहरात जो काही धुमाकूळ घातला होता
संपूर्ण शहर दहशत आणि दबावामध्ये जगत होतं. कितीही प्रयत्न केले तरी या टोळीला पकडण्यात पोलिसांना अपयश येत होतं. मात्र या शहरात नव्याने आलेले पोलीस निरीक्षक माननीय श्री सौरभ पाटील यांनी आठवडाभराच्या आतमध्ये या संपूर्ण टोळीला आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. संपूर्ण शहरात त्यांच्या या कामगिरीचं कौतुक होताना दिसत आहे. आता आपण पाहणार आहोत गाव गुंडांच्या टोळीला कोठडीमध्ये घेऊन जातानाची दृश्य. झाड सावलीचा गेला आता खेळा पुन्हाशी. झाड सावलीचा गेला आता खेळा पुन्हाशी. झालं रे कमवा भाळ, झालं रे कमवा भाळ आता चटके पुराशी. बाप गेला दूर देशी, बाप गेला दूर देशी, बाप गेला दूर देशी, बाप गेला दूर देशी. काय झालं हे सगळं माझ्या हातून? ही दहशत, हा दरारा, ही भीती पसरवण्याच्या नादात मी काय करून बसलो हे सगळं? सक्का भाऊ असल्यासारखा माझा बालपणीचा मित्र सौरभ, त्याचं लोक कौतुक करतात म्हणून मी त्याचा तिरस्कार करून त्याला कायमचं दूर करून बसलो. ज्या बापानं मला स्वतःच्या हाडाची काढं करून मोठं केलं, आता त्यांना चांगले दिवस दाखवण्याची वेळ आलेली असताना मी त्यांचा जीव घेतला. बाबा, बाबा परत या ना बाबा, एक मिठी मारून मला सगळं परत मिळवण्याची संधी द्या ना बाबा. आणि आता इथून बाहेर पडून आईला तोंड कसं दाखवू? हिम्मत नाही माझ्यात. जमलं तर आई माफ कर, मला माफ कर. मी एवढे मोठे गुन्हे केलेत, या गुन्हेगाराला आता एकच शिक्षा. आता माझा जगून तरी काय उपयोग आहे? जमलं तर माफ कर आई तुझ्या या बाळाला, माफ कर. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार असं समजतंय की सध्या कोठडीमध्ये शिक्षा भोगत असलेला आरोपी सॅम याच्या वडिलांनी जी आत्महत्या केली, याच घटनेच्या पश्चात्तापामुळे सॅम याने सुद्धा आत्महत्या केलेली आहे. त्याचं पार्थिव त्याच्या राहत्या घरी हलवण्यात आलं असून आता आपण पाहूयात त्याच्या अंत्यसंस्काराची ही क्षणचित्रे. तुझ्या माझ्या सोबतीला होते चंद्र तारे, तुफानाला पाहून या मूठ बांधणारे. तुझ्या माझ्या सोबतीला होते चंद्र तारे, तुफानाला पाहून या मूठ बांधणारे. असा कसा शिकाऱ्यानं डाव साधला, माझा भाऊ गेला, माझा कणा मोडला, माझा भाऊ गेला, माझा कणा मोडला. उसासल्या काळ जात पसरला धूर, आठवणी वाहतात पापणीला पूर. अंधारात दिव्यानही टाह फोडला, माझा भाऊ गेला,
माझा कणा मोडला. तर मंडळी, असं आहे हे पूर्णा गाव आणि त्या गावात राहणाऱ्या सॅम आणि सौरभ नावाच्या दोन मित्रांची ही कथा. पण मंडळी, या गावात जे घडलं ते या गावापर्यंतच मर्यादित आहे का? आणि आपण पाहिलं तर सौरभ आणि सॅम आपल्याला प्रत्येक गावागावातील चौकात पाहायला भेटतील. मंडळी, परिस्थिती ही माणसाला कधीच बिघडवत नाही, तर परिस्थिती माणसाला घडवत असते. त्यामुळे परिस्थितीचं कारण न देता सौरभ बनायचं की सॅम होऊन स्वतः सोबत आपल्याच कुटुंबाची माती करायची, हे तुमच्याच हातात आहे. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, हातातील शस्त्र ठेवली जातील. उद्ध्वस्त झालेलं कुटुंब पाहून आई बापाला तुझ्या डोळ्यात दिसणारं आशादायी भविष्य नेऊ नकोस निराशेकडे. तिच्या डोळ्यातील चमक नेहमी असू दे उज्ज्वल, जी की तुझ्या या गुन्हेगारीत मुरून जाणार आहे. वाढलेल्या या व्यथांचं व्यवस्थापन करण्यात भर दे आणि तुझ्या सौजन्यामुळे तिला शांतीचा वर दे. अरे गुन्हेगारीत वळण्याआधी बघ तुझ्यातला एकदा माणूस रे, बघ तुझ्यातला एकदा माणूस. भावा बहिणीनो, तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा, वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा.